नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 3. लग्नाचा मुहूर्त झालता तसाच तो लग्नाचा पोशाख घालून लग्न पाटावरती गेला. ती सुद्धा नवरीच्या वेशामध्ये पाटावरती उभा राहिलेली होती. आता ब्राह्मण बुवांनी मंगल अष्टिका म्हणायला चालू केलती. आता दोघं पण पवित्र बंधनामध्ये अडकणार होते. आज ईशाचे लग्न होते, पण तिला एवढ्या लवकर लग्न हे करायचे नव्हते. आता ती नुकतीच 20 वर्षाची झाली होती. फक्त तिचं शिक्षण तर सेकंड इयरच झालेलं होतं. एवढं चांगलं स्थळ हातातून जाऊ दिलं नाही. आईबापांच्या हट्टामुळे तिला लग्नाला नकार देता आला नाही. पण आज आईबाबांना सोडून जायचं होतं, त्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये टचकनी पाणी आलतं. आता ईशाची आई ईशाला घ्यायला आलती, पण आईला बघताच ईशाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आईचं सुद्धा मन भरून आलतं. चांगलं स्थळ असल्यामुळे तिला सुद्धा लग्नाला नकार देता आला नाही, कारण आई-वडिलांनी तिच्यासाठी सुखाने राहील असं स्थळ पाहिलं होतं. एक ना एक दिवस मुलीचे तर लग्न करूनच द्यावा लागेल, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा लग्नाचा निर्णय घेतला होता. आता ईशाचे वडील त्यांच्या रूममध्ये होते आणि ते सुद्धा रडत होते. त्यांचे डोळे दोघीजणींनी पुसले. श्यामराव आता ईशाच्या आईला म्हणतात, माझी मुलगी रडताना मला कदापि चांगलं वाटत नाही आणि ती रडताना चांगली पण दिसत नाही. ते असं म्हणताच ईशा आता श्यामरावांच्या मिठीत जाऊन रडायला लागलेली होती. आणि आता श्यामरावांचं मन सुद्धा खूपच भरून आलेलं होतं. आता त्यांनी त्यांचं दुःख स्वतःच्याच मनात ठेवलेलं होतं, कारण काळजाचा तुकडा आपला दुसऱ्याच्या हातात देणं त्याच बापाला माहिती असतं. आता श्यामराव ईशाला म्हणाले, लग्नाचा मुहूर्त टळायला नको, लवकर लग्न मंडपामध्ये या. तर ईशा आता लग्न साडीमध्ये खूपच छान दिसत होती. ईशाने हिरवा शालू घातलेला होता आणि केसाची वेणीसुद्धा. आता ईशा नजर लागावी एवढी खूबसूरत दिसत होती. आता ईशाच्या आईने ईशाची नजरसुद्धा उतरवली होती. आता दुसरीकडे खूप सारे पाहुणे आलते. आता ईशाचं ज्या मुलासोबत लग्न होणार होतं, त्याला या लग्नामध्ये मुळीच रस नव्हता. त्याने फक्त आईबापांच्या हट्टापायी ईशासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे ईशा आता सारखं आई-वडिलांना मिठी मारत रडत होते. पण हे ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याला बिलकुलसुद्धा आवडत नव्हतं. तो सारखं वैतागून जात होता. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.